कुठे का कालातली? हो आले होते ना बाबा, आले होते. पण तू झोपला होतास, त्यांना खूपच उशीर झाला ना, म्हणून नाही उठवलं. आम्ही बाबाला भेटून येतो. नाही ते ऑफिसला गेलेत. इतक्या लवकर? हो, त्यांना खूप काम होतं ना, म्हणून लवकर गेले. मला न भेटता? अथर्व, अरे ते त्यांना खूप काम होतं म्हणून लवकर ऑफिस मध्ये जायचं होतं आणि आता 2-3 दिवस ते नसणार आहेत. हा, ते बाहेर गावी गेलेत. मला बाबांना ग्रीटिंग दाखवायचं होता. मी दाखवलं त्यांना ग्रीटिंग. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले अथर्वानी एकदम बढिया ग्रीटिंग बनवलाय. कधी या? ते आता आले ना का मग आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया. हा हो. आणि ते तुला छान ड्रेस पण घेऊन देणार आहेत. कपडे? हो, दिवाळीसाठी. आई मी बाबाला फोन लावून आलो. नाही, आता नाही. आधी ब्रश कर, जा. घे ना तुझी फेवरेट कॉफी. नको मला. काय नको सनया? अगं सिरियसली मला काहीच नकोय. सनया यार, हे बघ, मला एवढंच माहितीये तुझं आणि गॅरी अंकलचं जे काही झालं ना ते तुम्ही तुमच्यात ठेवा. तू युजली नॉर्मल वाग ना, आधी सारखी. वागते मी. मला थोडा वेळ दे प्लीज. असं तोंड पाडून काही होणार आहे का सनया? आपण एक काम करू, तू ना आता मस्त रेडी हो आणि तू ऑफिसला जा. आपण तुझं रुटीन स्टार्ट करू. ऑफिसला तिकडे कोण लोक आहेत माहितीये ना तुला? जेनी, आनंद, पानवरकर. आय डोंट लाईक देम अँड आय नो दे डोंट लाईक मी अट ऑल. प्लस मी गेले जरी तिकडे तरी मला माहितीये पानवरकर मला फायर करतात. आय डोंट वॉन्ट टू गो ओव्हर देयर. बेटर वे मी कुठेतरी दुसरीकडे जॉब शोधते. दुसरीकडे? आय यू शुअर तुला जमणार आहे? ट्राय करेन, पण गॅरी जिथे आहे तिथे मला कुठेच नाही जायचं. तसे गॅरी अंकल तरी कुठे आहे तिथे? ते कुठेतरी गायबच झाले. विषय सोड ना, मला नाही ऐकायचं त्याच्या बाबतीत काही. बरं ओके, जाऊ दे. For you. तुझं फेवरेट आहे ना? थँक्स. मॅडम थँक्यू. थोडं तरी हसलात. घ्या कॉफी. ते यायचंच नव्हतं मला, पण नाईलाज आहे. आता कुठे राहू, काय करू? आल्यावर परत तेच लोक दिसणार का? असं उगीच वाटतं की सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच रोखलेल्या आहेत. नको, कोणाकडे बघायलाच नको. काय रे, तुझं लक्ष असतं का नसतं सोसायटीत कोण शिरलाय ते? भामटा, चोर, लफंगा कोणीही सोसायटीत शिरतं. काका 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 करू नकोस. मी काय सांगतोय ते ऐक. लफडेबाज माणसांना सोसायटीत थारा नाही. हा कचरा मला सोसायटीत नकोय. आले आले ही महाजनीच बरोबर दिसले. तर यांना काहीतरी बोललो तर आणखी गडबड होणार. जाऊ दे, जातोच वरती. नाही 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 नाही, हा निर्लज्जपणाचा कळस झाला. हा बहुतेक राधिकाला मनवायला गेला असणार. नाही गुरुनाथ, या सोसायटीत तुला थारा नाही. आत्ताच्या आत्ता हा प्रश्न निकालातच काढतो. जरा थांब. हॅलो,
राधिका काही आता मला माफ करणार नाही. त्या रागापुढे माझं काहीच चालणार नाही. पण राधिका मला घरात घेईल का? अरे ती कोण मला घरात घेणारी? घर माझंही आहे, माझाही हक्क आहे. मी कायद्याने इथे राहू शकतो. राधिकाचा काय संबंध? तिला मला घरात घ्यावंच लागेल. राधिका, अंगाला हात लावायचा नाही. बिलकुल स्पर्श करायचा नाही. अगं राधिका, माझं तू मला तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीचं एक्सप्लेनेशन नकोय. राधिका, मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलीस, पण मला तुला फसवायचं नव्हतं ग. काय करायचं होतं? अशी काय बोलतेस माझ्याशी? असं वाकड्यात शिरून कशाला उगीच बोलतेस? राधिका, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात इतर कुणालाही स्थान नाही. हो, शपथ शपथ, खरंच. आणि माझ्याकडून चुका झाल्या असतील. असतील नाही, चुका झाल्याच आहे. आणि आता तुमच्यात काहीही बदल होणार नाही. त्यामुळे प्लीज हे माफी मागायचं ढोंग करू नका. तुम्ही रिक्वेस्ट करून राहिले मी. राधिका, तू माझा मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. सर्व समोर मला बोलायला लावू नका, सांगून ठेवते. अरे अथर्व, ये बाळा. कसं आहेस बाळा अथर्व तू? हा बाबा. हा, बरं आहेस का? हो. हा. बाबा, काल आधी तुम्ही आलेला ना, तेव्हा तुम्ही मध्ये ग्रीटिंग पण पाहिलं ना? तर आईने सांगितला. हा, ग्रीटिंग ना? हो, हो, पाहिलं की. मी आपण बनवले. हो, हो. अरे, किती छान बनवले होतेस. अजून बनवलेस का तू? अरे वा, मग दाखव ना मला सगळे. हा, सगळे दाखवतोस का? शाबास, चला.